नागपूर जिल्हा सावनेर तालुक्यामध्ये हट्टीसरा गावातील रहिवासी असलेले युवराज शंकरजी येवले शेतकरी यांची शेत मौजा आष्टी खुर्द सर्वे नंबर 118 या शेतात गेल्या अंदाजे 1 ते 1.5 महिन्यापासून सतत शासन रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन विहिरीचं बांधकाम सुरू होतं। दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी सकाळी शेतात गेले। आपलं काम आटपून दुपारी शेतकरी युवराज येवले हे घरी जेवण करण्याकरता गेले। थोडा वेळ बसले, घरून ते मोटारसायकलद्वारे शेतात आले। विहीर बांधकाम सुरू असलेल्या जागेवर पोहोचले, बघता तर चक्क येवले या शेतकरी यांची नवीन विहीर बुडापासून मोडली, ती खचली, जागोजागी मोडलेल्या अवस्थेत आढळून आली। हे भयानक चित्र त्यांना दिसलं। त्या शेतकऱ्याला मोठा शॉक लागला। पाहता त्यांना चक्कर आले आणि ते जमिनीवर पडले। आजूबाजूच्या शेतकऱ्यांना माहिती मिळताच सर्व शेतकरी धावून आले आणि त्यांनी गाडीमध्ये टाकून त्यांना घरी घेऊन आले। शेतकरी येवल्यांना धीर देण्यात आला। आता त्या शेतकऱ्यास एकच प्रश्न पडला की अंदाजे 2 लाख रुपये या विहीर बांधकाम करता लागलेले होते। आता हल्ली काहीच पैसा शिल्लक राहिलेला नाही, म्हणून काय करावं, जगा की मरावं असा प्रश्न पडलेला। सावनेर तालुका पंचायत समिती विभागातील वानखेडे इंजिनियर विहीर बांधकाम विभागाचे अधिकारी हे युवराज येवले या शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून देतील का आणि तसंच शासन आणि प्रशासन यांचं याकडनं मुआवजा मिळेल का याकडे येवले कुटुंब यांचं लक्ष लागलंय। तात्काळ शासनानं मदत करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे। युवराज शंकर येवले, राहणार हत्तीसरा, मौजा खुर्द आष्टी येथे शेती असून माझ्या विहिरीचा मी विहिरीवर सकाळी जाऊन सनेने घराकडे वापस गेलो परत आणि तिकडून नंतर दुपारी पुन्हा शेतात आलो तर माझ्या विहिरीचा पूर्ण सत्यानाश होऊन सनेने आणि मला असं वाटत होतं की पूर्ण काय करावं काय नाही आणि 2 लाख रुपयाची माझी नुकसान झाली आणि शेती नंबर 118 आहे। प्रतिनिधी मंगेश उराळे, NTV न्यूज मराठी, नागपूर।